आजच एक न्यूज वाचनात आली ज्याच्यामध्ये एक फॅमिली ज्यांनी आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्लं आणि त्यामुळे एकाच घरातल्या 4 लोकांचा फूड पॉयझनिंगने मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक मतप्रवाह समोर आलेत. अगदी भीतीचं वातावरण लोकांमध्ये तयार झालं आहे. कशामुळे हे नक्की झालं आणि याचा काय नक्की परिणाम होतोय आणि हे आपण प्रिव्हेंट करू शकतो का किंवा आपण काय काळजी घ्यायला हवी. चला तर मग ह्या सगळ्या संपूर्ण घटनेकडे सायंटिफिकली बघूया. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या फाटक, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता त्यांनी जे हे खाल्लं, आता आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न नावाची ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ज्याच्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा पूर्वी केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देतेच आहे. सो अनेक बॅड कॉम्बिनेशन्स आयुर्वेदाने खूप स्ट्रिक्टली सांगितलेली आहेत. सो ती बॅड कॉम्बिनेशन्स जर आपण आपल्या आहारामध्ये घेत असू तर त्याचे दुरोगामी आणि अगदीच काय म्हणा शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. मग फूड पॉयझनिंगपासून ते अगदी मृत्यूपर्यंतचे ते असू शकतात. परंतु बिर्याणी आणि कलिंगड याचा डायरेक्टली काही संबंध आयुर्वेदामध्ये तरी सांगितलेला नाही. डायरेक्ट त्याचा विरुद्धान्न असा संबंध लावता येणं थोडंसं अवघड आहे. मग हा मृत्यू कशामुळे झाला असावा, तर या सगळ्याचं ॲनालिसिस एक डॉक्टर म्हणून करताना मला 2 महत्त्वाचे मुद्दे इथे हायलाईट किंवा अधोरेखित करावेसे वाटत आहेत. नंबर 1, जे कलिंगड आत्ता बाजारामध्ये येत आहे त्या कलिंगडांमध्ये ते पटकन पिकावं यासाठी भरपूर प्रमाणामध्ये, जसं की केळ्यावरही केलं जातं तसंच कलिंगडावरतीही भरपूर प्रमाणामध्ये कार्बाईड आणि पेस्टिसाइड्स वापरली जातात. सो यामुळे कार्बाईड आणि पेस्टिसाइड्स हे मुळातच पॉयझनस घटक असल्यामुळे त्याचे परिणाम डेफिनेटली शरीरावरती वाईट होणार आहेत. आणि रंग जो आहे कलिंगडाचा तो छान असा लालसर दिसण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळे डाईज किंवा कलर्स हे त्या कलिंगडामध्ये इंजेक्ट केले जात आहेत आणि त्यामुळे सुद्धा हे अशा प्रकारचं फूड पॉयझनिंग झालेलं असू शकतं. आता इथेच आपली जी महत्त्वाची संस्था आहे भारताची FSSAI, त्यांचं काम काय आहे, ती काय करते किंवा ती या सगळ्यावर काहीच रेग्युलेशन्स करत नाही आहेत का, हा खूप मोठा विचार करण्यासारखा आणि हा खूप मोठा सरकारला जाब विचारण्यासारखा प्रश्न आज समोर येतो आहे. कारण आपल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचं महत्त्व हे आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता सध्या मी बघते की अगदी बांगलादेशी रोहिंगेसुद्धा ठाण्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन ही फळं विकत आहेत आणि आपण ती घेतोय. सो अशा लोकांकडनं ही फळं घेतल्यानंतर काय विश्वासार्हता आहे की ती आपल्याला चांगल्या फॉर्ममध्ये विदाऊट अडल्ट्रेशन्स आणि चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोचतात. सो यामुळे डेफिनेटली हे फूड पॉयझनिंग झालेलं असू शकतं. आणि फूड पॉयझनिंगमुळे ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे शरीरामध्ये एकदम व्हॉलिमिया होतो, शरीरातल्या पाण्याचं प्रमाण हे एकदम कमी होतं आणि किडनी शटडाऊन करते. आणि अशा वेळेला जेव्हा ह्याला ॲक्यूट किडनी फेल्युअर जे आपण म्हणतो, या केसेसमध्ये डायलिसिस किंवा इतर कोणत्याही उपचारांनी किडनी रिवाईव्ह करणं हे बऱ्याच वेळेला शक्य होत नाही आणि मग मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जाऊन पेशंट दगावतो. आणि हेच कदाचित या चौघांच्याही बाबतीत झालेलं असू शकतं. पण पुन्हा प्रश्न तोच आहे की आपल्यापर्यंत येणारं अन्न हे योग्य येतं आहे का, चांगल्या प्रकारे येतं आहे का, चांगल्या क्वालिटीचं येतं आहे का, आणि हे सगळं ठरवणार कोण. आपल्या आयुष्याची नक्की किंमत काय आहे. आता हा पण विचार करायला हवा की या सगळ्यापासून जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे, स्वतःला आपल्याला हेल्दी राहायचं आहे, आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवायचं आहे, तर काय करता येईल. पुन्हा एकदा आयुर्वेद आणि आपली पूर्वीचे जे पूर्वज ज्या मेथड्स छोट्या छोट्या घरामध्ये वापरत होते ते करणं गरजेचं आहे. मला आठवतं आहे, मी लहान असताना आमच्या घरी कोणतंही फळ भाज्या काही आलं तरी ते थोडा वेळ आधी मिठाच्या पाण्यात ठेवलं जायचं. आता हे का केलं जायचं बरं. आपल्या पूर्वजांना कदाचित त्याचे एक्झॅक्ट बेनिफिट्स माहिती नसतील, पण हे करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की त्या पर्टिक्युलर पदार्थावरती जे पेस्टिसाइड्स आहेत, धूळ आहे,
अडल्ट्रेशन आहे ते बऱ्यापैकी कमी होऊन आपल्यापर्यंत येतं. जेव्हा तुम्ही ती फळं खाताय तेव्हा आपल्याला एक साधारण ते फळ खाताना किंवा बघताना अंदाज एक येतो. कलिंगडावरती स्पेसिफिकली सांगायचं झालं तर कलिंगडाचं सुद्धा जे देठ आहे ते देठ नक्की बघा. ते देठ जर हिरवं आहे किंवा फार असं छान पिकलेलं नाही आहे, तयार झालेलं नाही आहे, पण बाकी कलिंगड तयार झालेलं दिसतंय, याचा अर्थ डेफिनेटली ते रासायनिक दृष्टीने तयार केलेलं आहे. त्याच्यावर भरपूर कार्बाईड मारून ते तयार केलेलं आहे आणि अशा वेळेला हे कलिंगड अवॉइड करा. तुम्ही कोणत्या विक्रेत्याकडनं फळं घेताय हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर डेफिनेटली आपण आपल्या कुटुंबियांना या सगळ्यापासून लांब ठेवू शकतो आणि निरोगी ठेवू शकतो. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या हीट वेव्ह खूपच उन्हाळा जाणवतोय आणि 1880 नंतर आत्ता 2026मध्ये सगळ्यात जास्त ऊन, सध्या सगळ्यात जास्त टेम्परेचर हे सगळ्यात जास्त वाढतं आणि त्यामुळे कोणतंही अन्न जे आहे ते पटकन खराब होणं हा प्रकार होतो. त्यामुळे अन्न खाताना ते खराब झालेलं नाही आहे ना, त्याला आंबटपणा येत नाही आहे ना, त्याला तार सुटली नाही आहे ना, हे बघून व्यवस्थित कन्झ्युम करणं हे गरजेचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होतं, कारण आयुर्वेदाने अन्न खाण्याचे सुद्धा 8 नियम सांगितलेत. म्हणजे शांतपणे एका जागी मांडी घालून बसून खाणं, न बोलता खाणं, व्यवस्थित अन्नाकडे लक्ष एकाग्र करून खाणं. आता या सगळ्यांनी काय होतं आहे की माझं लक्ष टी व्हीकडे नाही आहे, माझं लक्ष मोबाईलकडे नाही आहे खाताना, त्यामुळे अन्नाची टेस्ट मला व्यवस्थित कळते. जर अन्न खराब होतं आहे तर मला ते व्यवस्थित कळतं आहे आणि मग ते पोटात जाण्या अगोदरच मला कळल्यामुळे माझ्या इतर पंचेंद्रियांनी मला ते आधीच सांगितल्यामुळे मी पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स वाचवू शकते. म्हणूनच येस, आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे आणि त्याही पलीकडे आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे आणि ती आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जर आपण आणली तर अशा अनेक प्रॉब्लेम्सपासून आपण नक्की वाचू शकतो आणि अगदी हेल्दी आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत राहा. धन्यवाद.